नील लव विद्या भाग 111 आपण बघत आहोत. रिया आणि पूर्वीमध्ये बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या. त्यापैकी पूर्वीला काही पॉईंट तिचे पटले तर काही पॉईंट अजूनही पूर्वीच्या मनात गोंधळ घालत आहे. पण एकदा विचार नक्की करेल असं पूर्वी रियाला बोलते. तोच रिया पूर्वीला बोलते की तू रिया म्हणून माझ्या जागेवर आज मला बघायला येणाऱ्या मुलासोबत फर्स्ट मीटिंग करतेस का? कारण मी त्या मुलाला चांगलंच ओळखते. त्याला मी अजिबातही पसंत पडणार नाही, पण त्याला तुझ्या टाईपच्या मुली नक्कीच आवडतात. तो लग्नाला लगेचच होकार देईल. काय म्हणते? कशी वाटते आयडिया? रिया हसतच तिला बोलते. पूर्वी तिला बोलते, तुझ्या आयडियाज तुझ्यासारख्याच आहेत. नको मला कुणी. आणि चुकीचं दाखवून मी त्याच्यासोबत लग्न करणार हे तर मला बिलकुल पसंत नाही. माझ्या नावासहित, माझ्या पास्टसहित जो कोणी मला स्वीकारेल एक वेळ मी त्याच्यासोबत लग्न करेल. पण असं रिया बनवून मी कुणाला धोका देऊ शकत नाही. आणि तुला तर मी माहीतच आहे कशी आहे ते. चांगलं ओळखतेस ना मला, तरीही असे स्टुपिड प्रश्न मला विचारतेस. रिया लगेचच तिला बोलते, मी तर मुद्दाम विचारत होते. मला तुझं उत्तर नक्कीच माहिती होतं, पण तुझ्याकडून नकळत काहीतरी बोललं गेलं आणि त्यातच मी खूप खुश आहे. आता पूर्वी विचार करते, अरे यार काय बोलले मी? तू बोलली की मी लग्न करेल जो तुला समजून घेईल, तुझा पास्ट स्वीकारेल. तेव्हा पूर्वी लगेचच तिला बोलते, अगं मी तर ते असंच बोलली. हो, तरी तू बोलली ना, तेच खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आता पूर्वी रियाला बोलते, तुझा होणारा तो कुठे आहे अजून कसा तुझ्यापर्यंत पोहोचला नाही की अगोदरच सोशल मीडियावर तुझे फोटोज बघून तुला पाहून इथून पळून गेला? रिया लगेचच बोलते, पूर्वी तू पण का आता? मी इतकीही वाईट दिसत नाही की तो मला न बघताच इथून पळून जाईल. दोघी पण आता हसतात. पूर्वी रियाला बघून खुश झाली होती. रिया पण खूप दिवसानंतर पूर्वीला असं भेटून गप्पा गोष्टी करून खुश झाली होती. इकडे नील आणि विद्यासुद्धा हॉटेलला पोहोचतात. नीलची गाडी आल्याबरोबर हॉटेलमध्ये मॅनेजर काही लोकांना नील आणि विद्याचं स्वागत करायला बाहेर पाठवतो. तेव्हा हॉटेलमध्ये थोडा वेळ गडबड सुरू होते. तेव्हा पूर्वी आणि रिया एकामेकींकडे बघतात. असं कोण प्रसिद्ध येत आहे इथे की सगळे लोक त्यांना बघण्यासाठी पळत आहेत? तेव्हा रिया बोलते, इथे आलेले लोक नाही पळत, फक्त येथील हॉटेलमध्ये कर्मचारीच पळत आहेत. कारण त्यांना माहिती असेल कोण येत आहे ते. कोणी गेस्ट असेल त्यांचं, आपल्याला काय सोडणार. पण पूर्वीच्या मनामध्ये लागून राहतं की नक्की कोण आलं असेल. तेव्हा सर्व करायला आलेल्या वेटरला पूर्वी विचारते, दादा बाहेर कशाची इतकी गर्दी झाली आहे? कोण आलं आहे स्पेशल? तेव्हा तो वेटर बोलतो, नाव सांगता येणार नाही मॅडम, पण कोणीतरी प्रसिद्ध शेफ आलेला आहे. खूप नाव आहे म्हणे त्यांचं इंडियामध्ये. जास्त मला काही माहिती नाही मॅडम, पण खूप लोक त्यांना ओळखतात असं साहेब म्हणतात होते. ओके, अच्छा, थँक्यू. पूर्वी त्याला बोलते, प्रसिद्ध शेफ. आता ती विचार करते. रिया लगेचच बोलते, तुला काय इतकं त्याचं? कोणीही असू दे, आपल्याला काय करायचं? तेव्हा पूर्वी तिला बोलते, मला वाटलं तुला बघायला आलेला मुलगा आहे की काय, कोणी सेलिब्रिटी म्हणून विचारून घेतलं मी फक्त. आता परत दोघीही हसतात. पूर्वी कोल्ड कॉफी पीत होती. दोघी पण बॅक साईडच्या टेबलवर बसल्या होत्या, त्यामुळे समोरून एंट्री घेणारे त्यांना स्पष्ट दिसत होते. तोच विद्या आणि नील आतमध्ये एंटर झाले. खूप छान म्युझिक चालू होतं. हॉटेलमधील 2 मॅनेजर नील आणि विद्याला अटेंड करत होते. लोकांची गर्दी नीलची साईन घेण्यासाठी जमली होती. खरं तर नीलला प्रायव्हसी पाहिजे होती, पण त्या हॉटेलचा मालक नीलचा ओळखीचा असल्यामुळे नील त्याला अगोदरच फोन करून आयडिया दिल्यामुळे हे सगळं घडलं होतं. खरं तर नीलला त्याला या गोष्टी सांगायच्या नव्हत्या, पण विद्यासाठी सरप्राईज प्लॅन करण्यासाठी त्याला हॉटेलच्या त्याच्या मित्राची सहायता घ्यावी लागली. आणि म्हणून नीलचा जो चाहता वर्ग होता तो त्याच्यासाठी तिथे स्वागताला उभा होता. पूर्वी देखील खूप मोठी आहे, पण तिनं आपली ओळख तिथे दाखवलेली नव्हती. ती अतिशय साधी सिंपल लुकमध्ये आली होती आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी. त्याच्यामुळे तिला कोणी अजून तिथे ओळखलं नव्हतं.
तेही ती बॅक साईडच्या टेबलवर बसली होती, कुणाच्याही नजरेत न यावी अशी. नील आणि विद्या एकमेकांच्या हातात हात घालून जेव्हा आतमध्ये येत होते तेव्हाच पूर्वीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि तिच्या हातातून कॉफीचा मग खाली पडला. अरे पूर्वी, हळू ना, ड्रेस तर खराब नाही झाला ना, रिया बोलते. पूर्वी एकटक बाहेरून आतमध्ये येणाऱ्या नीलकडे आणि विद्याकडे बघत असते. नीलनं विद्याचा हात घट्ट असा पकडलेला होता म्हणून तिची नजर त्या हातावरच होती. आता रिया पूर्वीकडे बघते आणि तिला विचारते, काय झालं, काय बघत आहेस? तेव्हा पूर्वी काहीही न बोलता फक्त नील विद्याकडेच बघत असते. रियाला वाटतं हिला काय झालं, अशी का बघत आहे, म्हणून ती मागे वळून बघते तर तिला शॉकच लागतो. कारण ती नील बिर्लाला ओळखत होती आणि तो एक प्रसिद्ध सेफ आहे हे रियाला माहिती होतं. अरे हा तर नील बिर्ला ना, मी ओळखते याला, पप्पा नेहमीच याची न्यूज बघत असतात. पूर्वी तुला माहिती आहे का, हा खूप छान रेसिपी बनवतो. अरे यार, मला पण याची साईन हवी आहे, रिया पटापट बोलून जाते. पण रियाला काय बोलत आहे याच्याकडे पूर्वीचं अजिबात लक्ष नव्हतं. पूर्वीच्या डोळ्यांवर जणू अंधार पसरलेला आहे असं तिला वाटत होतं. मी मूर्ख आहे का, मी या मुलाच्या नादी लागून माझं आयुष्य का बर्बाद करत आहे, ती मनातच स्वतःशी बोलते. बस आता, खूप झालं, पूर्वी तुला यामधून बाहेर पडावंच लागेल. पण तिचं मन तिला सांगतं, हे बघ, आजपर्यंत इतकं सारं बघितलं, तो नाटक करत आहे असंच तुला वाटलं, पण आज तर त्याला माहिती नाही ना की तू इथे आहे. मग तरीही तो विद्याला घेऊन आलेला आहे, म्हणजे या अगोदरसुद्धा तो विद्याला घेऊन अशा ठिकाणी गेलेला असेलच, त्यांच्यामध्ये सगळं काही झालेलं असेलच, म्हणून तो त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे असं तो मला वारंवार सांगत आला आहे. पण मी त्या गोष्टींवर विश्वासच ठेवत नाही. आता इतकं सारं बघितलं आहे तर पुढे काय काय होतं हे सुद्धा माझ्या डोळ्यांनी मला बघावं लागेल. म्हणजे मला याच्या प्रत्येक गोष्टींपासून दूर जायला ती मनातच ठरवते आणि एकटं कसं त्याच्याकडे बघत राहते. आता नील विद्याचे डोळे रुमालने बंद करतो आणि तिला सजवलेल्या त्या टेबलपर्यंत घेऊन जातो. आता छान म्युझिक तिथे सुरू असतं. 4 लोक त्यांच्या आजूबाजूनी असतात. पूर्वी मोठे डोळे करून त्यांच्याकडे नकळत बघतच होती, कारण आज तिला या सगळ्यांमधून बाहेर पडायचं होतं. रियासुद्धा आता त्यांच्याकडे बघत होती. आता मात्र नीलविद्याच्या डोळ्यांवरील रुमाल बाजूला करतो. तोच गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव तिच्यावर होतो. मंद वारा, मंद प्रकाश, स्लो म्युझिक, आजूबाजूला पूर्ण डेकोरेशन, बलून्स, हे सगळं बघून तिला खूप सारा आनंद होतो. ती लगेचच त्याला विचारते, नील हे काय? तो तिला बोलतो, सरप्राईज. पण हे कधी प्लॅन केलंस? काल रात्री, तो तिला बोलतो. अरे पण याची काय गरज होती? आत्ता तर साखरपुड्यात हे सगळं झालं आहे ना? हो झालं आहे, पण ते सर्वांसमोर होतं ना. आता हे आपल्या दोघांमध्ये आहे फक्त, तो तिला बोलतो. माझं प्रेम मला जगासमोर दाखवायची गरज नाही, मला तर तुला आनंद द्यायचा आहे फक्त. तुझ्या चेहऱ्यावर हे हास्य आणायचं आहे, तुझ्यावर मनसोक्त प्रेम करायचं आहे. त्या दिवशी मी सगळ्यांसमोर तुला प्रपोज केलं तेव्हा तुझ्या मनात नक्कीच काहीतरी आलं असेल की मी हे सगळ्यांसमोर फक्त सगळ्यांना दाखवण्यासाठी करत आहे. पण तेव्हाही मनात खरंच काहीच नव्हतं आणि आताही नाही, कारण मी खरोखर फक्त तुला खुश करण्यासाठी हे सगळं करत असतो. आय लव्ह यू बच्चा. वरती आकाशाकडे बोट दाखवत तो तिला तिकडे बघायला लावतो. तर तितक्यात आकाशामध्ये बलूनने आय लव्ह यू विद्या असतं. विद्या इतकी खुश होते की ती त्याला कडकडून अशी सगळ्यांसमोरच न लाजता मिठी मारते आणि आय लव्ह यू टू माय लव्ह म्हणत त्याच्या गालाची किस घेते. तो तिला परत एक रिंग गिफ्ट करतो आणि तिच्या बोटामध्ये घालतो. आयुष्यभर माझी साथ देशील, माझ्या आयुष्यात असाच माझा आनंद बनून नेहमीच राहशील, माझ्या सुखदुःखात असाच नेहमीच मला सपोर्ट सिस्टीम बनशील. खूप दुःख सहन केलं आहे मी, आता एकही दुःख पचवायची हिंमत राहिली नाही माझ्यात, म्हणून मला कधीच सोडून जाणार नाहीस ना. खूप सारे प्रश्न तो आपल्या विद्याला करतो. तीही आज त्याच्यासमोर गुडघ्यावर बसत त्याला प्रपोज करते. मिस्टर नील बिर्ला,
तुम्ही प्रसिद्ध सेफ आहात, पण ते सगळ्या लोकांसाठी. काय तुम्ही माझे आयुष्यभराचे आणि जीवाभावाचे माझे पार्टनर सेफ बनाल? माझी साथ कधीच सोडणार नाही ना? जिथे डगमगले तिथे उभं राहायला मला प्रोत्साहन द्याल ना? ज्या ठिकाणी माझं प्रेम डगमगलं त्या ठिकाणी मला तुम्ही प्रेमाने समजावून सांगाल ना? मी जिथे चुकले तिथे मला तू चुकीची आहेस आणि मी जिथे बरोबर आहे तिथे तुझं बरोबरच आहे, घाबरू नकोस असं बोलून माझं सांत्वन कराल ना? विद्यासुद्धा आज खूप प्रेमाने त्याच्यासोबत बोलते. आयुष्यभर माझ्यावर आता जसं प्रेम करत आहे तसंच कराल ना? नील हसूनच आज तिला उत्तर देतो. तू कितीही काहीही विचार, माझं उत्तर होच असेल. कितीही ऊन असो, पाऊस असो, वारा असो, काहीही असो, हा नील नेहमी तुझ्यासोबत उभा राहील. तुझ्यावर इतकंच प्रेम करेल जे आजपर्यंत करत आलो आहे. आता विद्या नीलच्या बोटामध्ये अंगठी घालते आणि नील तिला मिठी मारतो, तिच्या कपाळाची किस घेतो. आय लव्ह यू बच्चा, आय लव्ह यू सो मच, तो तिला बोलतो. दोघंही प्रेमाच्या गप्पा गोष्टी करत आहेत. हे सगळं पूर्वी बघत आहे. तिच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. कधी काळी हा नील माझ्यावर असाच प्रेम करायचा. मलाही हेच बोलला होता. माझ्याही सोबत हेच कसमेवादे केले होते. पण काय झालं? मला सोडलंच ना. तसा कधीतरी तिलाही सोडेल. अशा मुलासोबत मी तरी आता प्रेम करू शकत नाही. स्टॉप पूर्वी, स्टॉप. बस झालं स्वतःला समजावणं की हा नील तुझ्यावर अजूनही प्रेम करतो. ते जो नील तुझा होऊ शकत नाही तो दुसऱ्या कुणाचा कसा होऊ शकतो? तो खरंच त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. तुला दिसत नाही आहे का की दिसून न दिसल्यासारखं करत आहेस तू? तो तुझ्यापासून काहीही लपवत नाही आहे. त्यानं तर तुला आल्याबरोबरच खरं काय ते सांगून दिलं होतं की तो आता दुसऱ्या मुलीच्या प्रेमात आहे. त्याचं लग्न झालं आहे. त्याच्यामुळे त्या नीलची काय चूक आहे? पूर्वी मनातच बोलत आहे. टिश्यू पेपर हातामध्ये चुरगळत आहे. आयुष्य माझ्यासोबत असा का खेळ खेळतं? नियती नेहमीच मला का बाण मारते? माझी काय चूक आहे? प्रेम करणं गुन्हा असतो का? का मला प्रेमात धोका मिळाला? बस आता. स्टॉप कर स्वतःला त्रास देणं पूर्वी. खूप झालं रडून आणि खूप झालं स्वतःला त्रास करून. हे आयुष्य परत आणि पुन्हा पुन्हा तुला मिळणार नाही. त्यामुळे त्याच्यावर खर्च करून वेळ वाया घालवू नकोस. बघ तो मुलगा, बघ एकदा त्याच्याकडे. त्या मुलाच्या चेहऱ्यावर थोडासुद्धा काही तुला पस्तावा वाटत आहे का? की टेन्शन दिसत आहे? तो तुला कधीच विसरून गेला आहे. त्याच्या मनात तुझ्याबद्दल आता थोडीसुद्धा आपुलकी नाही किंवा प्रेम नाही. मग का त्याच्या मागे आपला वेळ वाया घालवत आहेस? घरचे जे बोलतात ते ऐक पूर्वी. तू स्वतः जे म्हणत आहे ते ऐक. रियानं जे काही समजावलं आहे आत्ता ते एकदम बरोबर आहे. असल्या मुलासाठी मी माझं आयुष्य का वाया घालवू? आजपासून त्याचा आणि माझा काहीही एक संबंध नाही. बरबाद तर मी त्याला अगोदर करणारच होते, पण आता मी ते काहीही करणार नाही. जे होईल ते एकदम बरोबर होईल. त्याच्यासोबत मी वाईट कृत्य करून स्वतःला देवाच्या नजरेत वाईट का सिद्ध करू? मी अशी अजिबात नव्हते, म्हणून मी आता काहीच वाईट करणार नाही. पण हो, आता हे सगळं काही संपलं आहे हे मला स्वीकारावंच लागेल. म्हणून नक्कीच जातानी आणि विद्याला आणि नीलला मला त्यांच्या नवीन आयुष्यासाठी ऑल दी बेस्ट म्हणावंच लागेल. तेव्हाच मी पुढे जाऊ शकते. हे जे काही नीलनं केलं ते मनापासून केलं आहे. मला दाखवण्यासाठी नाही केलं. हे आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागेल. जेव्हा ते दोघं एकामेकांच्या गळ्यात पडतात, एकामेकांना आय लव्ह यू बोलतात, जोराजोराचे फटाके वरती आकाशात फुटत असतात. बलूनने आय लव्ह यू नाव आकाशात उडत होतं. सगळे लोक त्यांच्याकडे बघतच होते. आता मात्र पूर्वी सगळा काही विचार करून मनाला परत समजावून तिथे जागेवरच उभी राहते आणि टाळ्या वाजवत वाजवत त्यांच्यासमोर येऊन परत उभी राहते. आता पूर्वी टाळ्या वाजवत आहे हे बघून सगळेच लोक तिथे टाळ्या वाजवायला लागतात. तोपर्यंत नील आणि विद्याचं सुद्धा लक्ष पूर्वीकडं जातं. पूर्वीला तिथे समोर बघून नील मात्र टेन्शनमध्ये जातो.
पूर्वी तू इथे, नील तिला बोलतो. तोच आता सगळ्या लोकांचं लक्षसुद्धा पूर्वीकडे जातं. सगळे पूर्वीची साईन घेण्यासाठी सुद्धा आता धावतच पूर्वीजवळ येऊन उभे राहतात. मॅम प्लीज साईन. लोक करत होते. बऱ्यापैकी लोकांच्या पेजेसवर तिनं साईन केल्या. मात्र तिचं सगळं लक्ष समोर असणाऱ्या नीलकडे होतं. तिथे सगळ्यांना थँक्यू म्हणून ती नीलकडे गेली. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर नील बिर्ला आणि विद्या बिर्ला. तुमच्या नवीन आयुष्यासाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट. विद्या थँक्स बोलते. नीलसुद्धा तिला थँक्यू म्हणतो. पण त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल गायब झाली होती. कुठेतरी त्याच्या मनात आजही गिल्ट होतं. त्याची चुकी नव्हती, तरीही त्याला नेहमीच आपण पूर्वीची ही साथ सोडली होती हे त्याला मनातच खूप सारं परेशान करत होतं. पण त्याची खूप इच्छा होती की पूर्वीनं तिच्या आयुष्यात आता पुढे जावं. विद्याला नीलच्या मनाची होणारी घालमेल ही समजत होती. म्हणून ती नीलला डोळ्यांनीच शांत राहायला सांगते. आज पूर्वी एकही शब्द नीलसोबत काहीच बोलत नाही. फक्त त्याला एकच बोलते, ही मुलगी ही माझ्यासारखीच आहे. तिच्यासोबत माझ्यासारखं तरी काही करू नकोस. दोघेही आयुष्यभर सुखी राहा. ऑल दी बेस्ट म्हणत पूर्वी तिथून पाठमोरी होत रियाकडे जाते. रियाला सुद्धा शॉक लागला होता. अरे यार, म्हणजे हा नील आपल्या पूर्वीचा बॉयफ्रेंड होता तर. किती छान आहे तो. कशी काय पूर्वी त्याला विसरू शकते. किती छान जोडी होती यांची. माझ्या पूर्वीला किती त्रास होत असेल. पण त्या मुलाने तर दुसरं लग्न केलं आहे. पूर्वीला त्याला विसरणं गरजेचं आहे. तोच पूर्वी रियाजवळ येऊन तिला बोलते, रिया हाच होता माझा एक्स बॉयफ्रेंड मिस्टर नील बिर्ला, ज्याला आजपासून तुझ्या सांगण्यावरून मी कायमचं सोडत आहे. आज नंतर माझ्या आयुष्यात त्याची जागा कुठेच नाही ना दुसऱ्या कुणाची. मी तुला नंतर फोन करेन किंवा नाही माहिती नाही म्हणत पूर्वी बाहेर तिथून निघून जाते. नील विद्याकडे बघतो. तिला लगेच बोलतो, मला नव्हतं माहिती पूर्वी इथे असेल. ती त्याला इट्स ओके बोलते. नील बाहेर जा. कदाचित पूर्वीला तुझ्यासोबत काही एकांतात बोलायचं असू शकतं. थँक्यू विद्या. थँक्यू सो मच. नील पटकनच आज पूर्वीच्या मागे बाहेर पळत येतो. तोपर्यंत आता राकेशसुद्धा तिथे एंट्री घेतो आणि रियाला फोन करतो. रिया त्याला टेबल नंबर सांगते आणि ती कुठे बसलेली आहे ते सांगते. राकेश रियाजवळ येऊन उभा राहतो आणि तिच्याजवळ बसतो. सॉरी, खूप वाट बघावी लागली माझी. अर्जंट काम होतं थोडं बोलतो. तोच रिया इट्स ओके असं म्हणते. अजून राकेशनं तिच्याकडे समोर बघितलंच नव्हतं. पाण्याचा ग्लास हातात पकडत तो रियाकडे बघतो तर त्याने घेतलेला पाण्याचा घोट बाहेर पडतो की काय असं त्याला होतं. कारण रियाचा तो लूक बघून आपण पूर्ण आयुष्यच काय पण अर्धा तास तरी आपण या रियासोबत इथे बसू शकेल का हा विचार तो करतो. चला, आज पूर्वीला रिअलाईज झालं आहे की नील हा विद्यावर खूप प्रेम करतो आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये आता पुढे गेला आहे. इकडे राकेशच्या आयुष्यामध्ये पूर्वी कोणत्या प्रकारे येईल किंवा नाही, की पूर्वीच्या आयुष्यात दुसरंच कोणी अजून येणार आहे, हे सगळं आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंट करून मला नक्कीच प्रोत्साहन द्या की स्टोरी कशी वाटते ते. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदित राहा आणि खुश राहा. धन्यवाद.